परभणीतील सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डॉक्टर संजय रोडगे यांचा बहुमतांनी निवड करण्यात आली। मागील अनेक दिवसांपासून बाजार समितीच्या सभापती निवडीला पूर्णविराम मिळाला आहे। बाजार समितीचे तत्कालीन सभापती चक्रधर पोळ यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत राजीनामा दिला होता। दरम्यान सोमवार 22 सप्टेंबर रोजी बाजार समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी संदीप तायडे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज भरणे तर 11:15 अर्जाची छाननी व 12 वाजता प्रत्यक्ष निवड प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली। परीक्षेनंतर परत एकदा माननीय आमचे नेते माननीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, आमच्या नेत्या आणि पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या सहकार्याने आणि सर्व माझे जे सहकारी आहेत सोबतचे डायरेक्टर्स आमचे, त्यातल्या सर्व डायरेक्टरांनी सहकार्य केल्यामुळे, सर्व बीजेपी कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज या ठिकाणी सभापतीपदी विराजमान होण्याचा मान जो मला मिळाला, त्याबद्दल या सर्व नेत्यांचे मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो। आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली, बोर्डीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पुढील वाटचाल आणि मार्केट कमिटी डेव्हलपमेंट करण्याचं काम आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळवून देण्याचं काम, व्यापाऱ्यांच्यासाठी पण काहीतरी वेगळं काम करण्याचं आमचं या ठिकाणी मानस आहे। आणि सर्व हमाल मापाडी असतील, सर्व कामगार असतील, सर्व व्यापारी आणि सर्व शेतकरी यांच्यासाठी जितकं करणं शक्य होईल उरलेल्या कालावधीमध्ये एकदम चांगलं काम, एक आदर्शवत काम करण्याचा माझा प्रयत्न राहील। आणि त्या दृष्टीने सर्व डेव्हलपमेंटचा प्लॅन आम्ही ऑलरेडी तयार केलेला आहे आणि सरकार बीजेपीचं असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून निधी आणून आणि आम्ही जो काही निधी शिल्लकचा ठेवलेला आहे मागच्या या वर्षामध्ये काम केल्यानंतरचा, हा सर्व निधी योग्य कामासाठी योग्य वेळेमध्ये आम्ही खर्च करून मार्केट कमिटीचा जो मान होता, सेलू मार्केट कमिटी म्हणजे पूर्वीचा खूप वेगळा मान पूर्ण मराठवाड्यामध्ये होता, तसाच मान परत एकदा मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील। आणि त्यासाठी आमचे जे सर्व डायरेक्टर्स आहेत, आमचे बीजेपीच्या पॅनलमधले, त्या सर्व डायरेक्टरचं सहकार्य यापुढेही मला अपेक्षित आहे। आणि त्यांच्या सहकार्याने आणि मेघना बोर्डीकर आणि रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकदम चांगलं काम आम्ही करून दाखवू। या परत एकदा मला ही संधी भेटल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।